वाहतुकीचे नियम ते काय असते? अशा एका शहरातून आपण आज प्रवास करणार आहोत, ज्या शहरामध्ये वाहतुकीचे नियम म्हणजे काय ते कुणालाही माहीत नाही. क्वचित अपवाद कुणीतरी, अदरवाईज बस आपली गाडी आहे चालवायची कुठेही कशीही. सध्या आपण स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलावरनं चाललेलो आहोत आणि इथून आपल्याला उजव्या हाताला जो ब्रिज भेटला आहे तो स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जो ब्रिज येतो आहे. आणि इथे पाहू शकता रॉंग साईडला चाललेली ही गाडी. खरं तर RTOवाल्यांची टेक्निक बघा ही, म्हणजे ब्रिजवर देखील असे डिवायडर ठेवून रस्ता दुभागला गेलेला आहे आणि त्याला कारण असे की या बाजूने रॉंग साईड जायची. वाहतूक पोलीस शाखेने खूप प्रयत्न केले परंतु भिवंडीकर काही सुधरत नाहीत. त्यामुळे डिवायडर 2चे 4 केले, 4चे 6 केले. पहिले 10 मीटर, मग 20 मीटर, मग 50 मीटर, 100-150 मीटरपर्यंत लांब लचक असे डिवायडर आता ठेवण्यात आलेले आहेत. आणि या बोर्ड पाहू शकता स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल. परंतु तुम्ही किती डिवायडर ठेवा, किती नियम पाळा, भिवंडीकरांना काही मात्र फरक पडत नाही. रॉंग साईड चालवणं हा जसा काय जन्मसिद्ध अधिकार आहे. ट्रॅफिक रूल्स ते कोण फॉलो करतोय? कुणीच नाही. जी अवस्था स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलावर आहे त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं तर रॉंग साईड जात होते. ज्यांना कल्याणला जाणे असते त्यांना ब्रिजच्या खालून येणे असते, परंतु सर्व ब्रिजच्या वरून येतात, रॉंग साईड मारतात. तिथनं जमल्यात जे डिवायडर जिथे संपतो त्या ठिकाणून ते युटर्न घेऊन रॉंग साईडने जातात. आणि बाकी फिरतो जवळ तर विचारता सोय नाही. आत्ता एक्झॅक्टली ज्या ठिकाणी आपण उतरण घेत आहोत या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस तुफान म्हणजे रॉंग साईड उतरणारे असतात. प्रचंड ट्रॅफिक इथे संध्याकाळच्या वेळेस असते. काही संबंध नाही ट्रॅफिक रूल्स, वाहतुकीचे नियम यांचा भिवंडीशी काही मात्र संबंध नाही. भिवंडीशी आहे, भिवंडीकरांशी नाही. आणि इथे जो उड्डाणपूल आहे वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर, पाहू शकता ते ब्रिज वरती काय दिसत आहे का? ब्रिजचा जो दिशादर्शक फलक आहे पूर्ण काला कुटाला काय दिसणार. हे बघा रिक्षावाला यांनी ट्रॅफिक करून ठेवलेली. त्याला युटर्न घ्यायचा होता, या ब्रिजच्या खालून घेणं असतो, परंतु तो इथनं युटर्न घेऊन वाहतूक कोंडी करत होता. तसेच पुढे गेला हा रस्ता डाव्या हाताला उतरून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणार आहे. फक्त जाणार आहे, वन वे, सिंगल लेन. परंतु लोक तिथून साधारण 200 मीटर दूरून रॉंग साईडने हे सिंगल, हे बघा बोललो ना, हे बघा 2, 3, 4 सर्व रॉंग साईड मारत येतात. सिंगल लेन आहे ते, फक्त उतरण. आणि हा समोर गेला वाड्याला जाणार रस्ता आणि उजव्या हाताला वळण घेतल्यास नाशिक करता. आणि इथेच एक छोटीशी वाहतूक पोलिसांकरता एक त्यांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे, उभे राहण्याची. परंतु इथे वाहतुकीचे नियंत्रण अजिबात होताना दिसत नाही. ही सत्यस्थिती आहे. संध्याकाळच्या वेळेस की 1-2 ट्रॅफिकवाले उभे असले तर असल्यानंतर पण नाही. इथे पण रॉंग साईडमुळे संध्याकाळी ब्रिजवर वाहतूक कोंडी होत असते. अशा प्रकारचा भिवंडीतील हे उड्डाणपूल हा एक छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. हे झाले भिवंडी शहरातील उड्डाणपूल, एक स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल. आणि दुसरा जो आहे तो APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर, म्हणजेच वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर.
आणि याच स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलाला जोडला गेलेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल. असो, आता आपण अजून एक उड्डाणपुलाची मी तुम्हाला माहिती देतो. हे आहे भिवंडीतील एक नवीन उड्डाणपूल. तसे पाहता भिवंडी शहरांतर्गत नाही, भिवंडी शहरातील जो ग्रामीण भाग येतो, भिवंडी शहराच्या बाहेर येतो, त्या ठिकाणी हा ब्रिज आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही भिवंडीतून वराल देवी, कामतगर मार्गे, ताडाली मार्गे ओलीला जायला बघतात किंवा पाईपलाईन मार्गे ठाण्याला जायचं असेल, त्यावेळेस जी रेल्वे लाईन लागते दिवा वसई, त्या दिवा वसई रेल्वे लाईनला अजून एक समांतर रेल्वे लाईन बांधली जाते, जी WDFC अंतर्गत बांधली गेली. म्हणजे 4 लेन झाल्यात, 4 ट्रॅक झालेत. आणि ते फक्त फाटक होतं, ते बंद करून त्या ठिकाणी आता ताडाली ते ओवली हा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे. आणि त्याच उड्डाणपुलावर आपण प्रवास करीत आहोत. हा उड्डाणपूल मला ॲक्च्युली माहीत नाही केव्हा सुरू झाला आहे, 2 महिने झालेत का 3 महिने झालेत. परंतु आज मी सहज आलो होतो इकडे ताडालीला, तेव्हा मला हा ब्रिज दिसला, म्हणून याचा व्हिडिओ करण्यात आलेला आहे. असो, आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.